slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love. गेल्या काही महिन्यांपासून कांदा, मका यासह इतर काही पिकांच्या भावात सातत्यानं घसरण होतीये. शेतकरी मेटाकुटीस आलाय. नाशिकच्या चांदवडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी संतप्त झालेलं पाहायला मिळालं. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात आमरण उपोषण करत कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला 3000 रुपये हमीभाव द्यावा, मका खरेदी केंद्राची मर्यादा वाढवावी अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली. आज चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आमरण उपोषणासाठी बसले. त्याचं कारण असं का चांदवड तालुका हा प्रमुख पीक म्हणजे कांदा, आणि त्या कांद्याच्या भावात झालेली घसरण ही प्रचंड मोठी आहे. म्हणून आज सर्व चांदवड तालुक्यातील शेतकरी कांदा उत्पादक आमरण उपोषणासाठी बसले. त्याचं कारण असं का आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, आणि ह्या अधिवेशनामध्ये कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी उपोषण आहे. त्यानंतर कांद्याला जे कांदा विक्री झालेली आहे त्या कांदा विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळावं, कमीत कमी 1500 रुपये तरी अनुदान मिळालं पाहिजे. या मागणीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व शेतकरी बांधव आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. आणि जर या अधिवेशनामध्ये सरकारनं जर कुठलाही निर्णय झाला नाही तरी एकही शेतकरी हे आंदोलन थांबवणार नाही. मग आम्हाला मरण पत्कराची वेळ आली तरी आम्ही उठणार नाही. आम्ही ठाम आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. कांद्याला एक तर अनुदान द्यावं, नाही तर हमी भाव द्यावा, आणि मकाची जी खरेदी चालू आहे ती अशीच व्यवस्थित सुरू राहावे, आणि दुसरी गोष्ट त्या मकाला सुद्धा चांगला भाव मिळावा ही खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे. सरकारने ही मागणी मान्य करावी म्हणूनच खऱ्या अर्थानं चांदवड तालुक्यातले सर्व शेतकरी आणि प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेतेगण या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहे. गेली वर्षभरापासून जर आपण बघितलं, कांदा असेल, मका असेल, जी प्रमुख पिकं आहेत चांदवड तालुक्यातली, या कुठल्याही पिकाला या ठिकाणी योग्य असा बाजारभाव नाही. कालचंच परवाचं जर उदाहरण घेतलं तर काल परवा कांदे 1100-1200 विकत होते आणि आज 950च्या पुढे कांदे नाही आहे. मका आपण जर बघितलं मागच्या आठवड्यापर्यंत 2100-2200 जानेवारीमध्ये 2100-2200पर्यंत विकत होती, ती आज 1600 आणि 1400-1500 पर्यंत मका विकते आहे. पर्यायानं शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी अतिशय त्रागा झालेला आहे. एक कांद्याचं एकरी पीक घ्यायला गेलं तर 80-90 लाख रुपये खर्च येतो, आणि आज तेवढं उत्पन्न सुद्धा नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कांद्याला हमीभाव 3000 रुपये तरी मिळाला पाहिजे, आणि जे कांदे विक्री केलेले आहे त्याला ॲटलिस्ट 1500 रुपये तरी अनुदान मिळालं पाहिजे. आणि जे मकाचे रेट घसरलेले आहे, सरकारने जरी त्या ठिकाणी शासकीय खरेदी 2400 रुपयांनी सुरू केलेली आहे, पण ती अवघ्या आत्तापर्यंत 1550 ते 2000 लोकांची नोंदणी झालेली आहे, आणि फक्त 250 ते 400 लोकांचीच त्या ठिकाणी खरेदी झाली. अतिशय संत गतीने ही खरेदी चालू आहे. शेतकऱ्यांना भीती आहे की खरेदी होते की नाही होते, म्हणून शेल्टर्स वाढवले गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी मका मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि सरकारने प्रतिसाद दिला नाही तर आमरण उपोषण, रस्ता रोको या ठिकाणी मोठं आंदोलन, जन आंदोलन छेडल्या जाईल, असा या संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही इशारा देतो. येत्या काळात सरकारनं आमची मागणी मान्य केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. त्यामुळे आता राज्य शासन शेतकऱ्यांचा अंत न पाहता आणि काबाड कष्ट करून पिकवलेल्या शेतमालास योग्य हमीभाव देणार का बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, चांदवड.